रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः। आपल्या खानदेशच्या या पवित्र भूमीत, विशेष आपल्या या जळगाव परिसरात श्री स्वामीनारायण मंदिराची भव्य दिव्य अशी प्राणप्रतिष्ठा संपन्न होत आहे। या मंदिराच्या माध्यमातून नक्कीच आपल्या या संपूर्ण परिसराची शोभा वाढली आहे। मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठेनिमित्त, प्राणप्रतिष्ठेमुळे आपल्या या परिसराचं सौंदर्य वाढलंच आहे, परंतु एक नवचैतन्य सुद्धा या मंदिराच्या मुळे आपल्या परिसरामध्ये निर्माण झालं आहे। या मंदिर निर्माणाच्या प्राणप्रतिष्ठेत आपण उपस्थित आहोत, परंतु मंदिर निर्माणाच्या पर्यंत ज्या संत महंतांनी यासाठी पुरुषार्थ केला आहे, तप केला आहे, त्या पूजनीय सर्व संतांच्या चरणी मी प्रणाम करतो। त्यांना या भगवत कार्यासाठी, या धर्म कार्यासाठी, त्यांच्या पुरुषार्थातून जे हे निर्माण या ठिकाणी झालंय, त्यासाठी मी या परिसरातील संपूर्ण संप्रदाय आणि संत समाजाच्या माध्यमातून धन्यवाद देतो। मंदिराचं निर्माण बघता 11 शिखर मंदिरांच्या वर आहे। 108 स्तंभ या मंदिराचे आहेत आणि प्रत्येक स्तंभावर एक वेगळं मार्गदर्शन, वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतं, कलाकृती आपल्याला बघायला मिळते। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जर आपण बघितलं की जो डोंब आपल्याला दिसून येतो, म्हणजे भगवान विश्वकर्माची सुद्धा कृपा या निर्माणासोबत आहे अशी जाणीव आपल्याला होते। आणि खूप एक भव्य दिव्य मंदिराचं निर्माण आपल्या या परिसरात झालंय। सर्व संप्रदायांना, सर्व संत समाजाला या मंदिराच्या निर्माणामुळे प्रसन्नता आहे। सर्वांच्या शुभेच्छा या मंदिर निर्माणाच्या कार्यात आहेत। श्रद्धेय पूजनीय गोविंद स्वामीजी असतील किंवा श्रद्धेय पीपी स्वामी असतील, विशेष करून मला स्वतः धन्यवाद द्यावेसे वाटतात की नयन स्वामी असतील, की ज्यांच्या पुरुषार्थातून हे सगळं निर्माण कार्य या ठिकाणी झालंय। विशेष फक्त या महोत्सवाचं अध्यक्षपद नाही, तर संपूर्ण मंदिर निर्माण जागा घेण्यापासून तर आज निर्माण कार्यापर्यंत ज्यांचे आशीर्वाद, आजही वर्तमान या महोत्सवाला ज्यांचे आशीर्वाद लाभतायत, अध्यक्ष या नात्याने श्रद्धेय नौतम स्वामीजी, त्यांचा पण यासाठी पुरुषार्थ आहे। तसंच सर्व संत महंतांचे आशीर्वाद आहेत। मी या कथा वक्ता यांना सुद्धा अभिवादन करतो, प्रणाम करतो आणि माझ्या मनापासून शुभेच्छा या संपूर्ण प्राणप्रतिष्ठेसाठी, या निर्माण कार्यासाठी आणि या महोत्सवासाठी व्यक्त करतो। सर्वांना यथायोग्य प्रणाम करतो आणि थांबतो।